गायपालन गायीचे व्यवस्थापन करीत असताना गायीला सकाळी लवकर खुराक देणे, सकाळी लवकर हिरवा चारा देणे, सकाळी 10च्या आत पाणी पाजणे, मिनरल मिक्सर देणे, पेंड देणे. गायीला जास्त वेळ उपाशी ठेवायचं नाही. गायीला जास्त वेळ उपाशी ठेवल्यामुळे गायीचा कास कमी होतो, सडामध्ये दूध येत नाही, कास भरत नाही. त्यामुळं गायीला सकाळी जास्त लवकर चारा द्यायचा, जेवढं लवकर होईल. गायीला काळजी घ्यायची म्हणजे अवेळी द्यायचं नाही, वेळेवरच आहार द्यायचा, वेळेवर चारा पाणी वेळेवर खाते, अवेळी खाते, अवेळी चारा पाणी नाही करायचं. त्याला असं वेळेवर चारा पाणी द्यायचं. त्यामुळे गायीची तुमची वाढवते. गाय गाभण असलं तर गायीला खुराक वेळेवर द्यायचा, जेणेकरून वासराची वाढ आणि जेवढं गाभण काळामध्ये गायीला आपण खाद्याचा चारा पाणी घेऊन गर्भाची तर वाढ होतीच, पण गायीच्या दुधाची वाढ होती. खास दुधाच्या जे प्रमाण आहे ते घेतात, दुधाचं प्रमाण जेवढं गाभण काळात गायीची काळजी गाभण काळात गायीची आपण काळजी नाही घेतली तर गाभ घेताना आपल्याला फायदा होतो. आपण पारंपरिक पद्धतीने आधुनिक पद्धतीने सांगड घालून आपण गाय पालन करू शकतो. गाय पालन करत असताना गायीला वेळेवर चारा, पाणी, नियोजन, स्वच्छता, सूर्यप्रकाश, मोकळी हवा, व्यायाम, जनावरं तसेच त्यांचा विकास होत नाही. वाढ नसल्यामुळे झाडाच्या सभोवताली मोकळ्या सूर्यप्रकाशात मोकळ्या हवेमध्ये बंदिस्त शेड जास्त बांधायचं. फक्त एक माणूस त्यांना लागतो. 50, 40, 100 रुपये 1 ते 2 माणसं सांभाळू शकतात. त्यांना ताण लागेल तेव्हा ते पाणी पिऊ शकतात, ताण लागेल तेव्हा त्यांना पाणी मिळतं. आपल्यासारखं बंदीसारखं 1-2 टाईम पाणी नाही, शुद्ध पाणी मिळतं. वेगवेगळ्या प्रकारची खनिजं मिळतात, वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण, सहनशीलता वाढते, उष्णता थंडी वाऱ्यात राहण्याची शक्ती वाढते. गायी चांगल्या मजबूत राहतात. व्यायाम झाल्यामुळे चारा जास्त खातात, पाणी जास्त पितात, त्यामुळे त्यांचं आरोग्य सुधारतं, सुदृढ राहतं, भूक वाढते आणि त्यामुळे जास्त आपल्याला पैसा पण मिळतो. दूध उत्पादन वाढते. अनेक प्रकारचे विविध घटक खाल्ल्यानं वासराला मिळणारं दूध, वासराला पौष्टिक आहार मिळतो, गायीला पौष्टिक आहार, त्यामुळे गायीची वाढ होती, वासराची वाढ होती, दुधाची गुणवत्ता सुधारते, दुधामध्ये फॅट येतो. विविध प्रकारचं माळरांचा चारा, विविध प्रकारच्या वनस्पती, झाडे, झुडपे, अनेक प्रकारचं तण खाऊन गायी खूप सुदृढ आणि चांगल्या राहतात. त्यामुळे गायीला जास्त खर्च करायची, हे करायची, ते करायची गरज नाही. चाऱ्या पाण्यावर आपोआप खर्च कमी होतो. बघा, हे विविध प्रकारचं गवत, तण गायी खाऊन. मी गाय पालन करीत आहोत. वडलार पूजित आहे. 100 वर्षापासून आम्ही शेतातच बांधतो, गोट्यात बांधतो. साधे असा हो का साधा असा शेड केलेला आहे. काही गायांना झाडाखाली बांधतो, फक्त तण ऊन बचाव होण्यासाठी त्यांना आसरा करतो. असं मुक्तपणे असे बसतात. किती बघा चांगल्या फ्रेश एकमेकावर हे बसलेत गाई. आणि मुक्त संचार गायपालन हे खूप फायद्याचं. मी वारंवार हाच व्हिडिओ बनवतो. जो नवीन गायपालन आहेत, आधुनिक आणि बंदिस्त, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा, माहिती अनुभवा. जनावरं बिमार पडत नाहीत मुक्तमध्ये, त्यामुळे औषध पाण्यावर खर्च होत नाही, सुदृढ राहतात, निरोगी राहतात. आणि देशी गाईच पाळा. देशी गाईचं महत्त्व एवढं मध्ये आहे, वेदात सांगितले, शास्त्रात सांगितले. देशी गाई कुठल्या वातावरणाला तग धरू शकतात, कुठल्या वातावरणामध्ये जगू शकतात, काही खाऊ शकतात. कसलंही तण गवत चारा त्यांना प्रमाणसुद्धा खाद्याचं कमी लागतं, औषध पाणी लागत नाही, कुठलं हे राहत नाही. कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे, शून्य खर्च आणि जास्त लाखो रुपये कमवून देणारा हा एकमेव उद्योग म्हणजे
हा गायपालन उद्योग आहे. या गायपालनामध्ये खूप हे फायदेशीर आहे. तुम्ही करा. आमचा अनुभव आम्ही नागनाथ केंद्रे, मी शेतकरी अनुभव माझा शेअर करीत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब. विविध प्रकारची माहिती, पशुबद्दल माहिती, विविध प्रकारचे अनुभव, रोगावर उपाय, औषधी, रामबाण औषधी, रान वनस्पती, पशूंना जसं आपण गुळवेल म्हणतो, मोगरा म्हणतो, जखमजोडी म्हणतो, अशा वनस्पतीमुळे गाईला खूप हळद, कोरपड आणि निसर्ग सानिध्य, निसर्गामध्ये असा भरपूर सूर्यप्रकाश, ज्या सूर्यप्रकाशामुळे मोकळी हवा, सूर्यप्रकाशामुळे गायी मजबूत राहतात. आणि गायी हे गायीची जे वसंड म्हणतो आपण, ज्याला हंप, त्या हंपमध्ये, वसंडमध्ये एक सूर्यकिरण शोषून घेण्याची गायीची शक्ती असते. त्यामुळे गायी खूप उष्णता सहन करण्याची त्यांची ताकद असते. त्याद्वारेच दुधामध्ये जे आपल्या गायीच्या पिवळे घटक दिसतात, स्फटिक, ज्याला सुवर्ण म्हणलं जातं, ते गाय सूर्यकिरण वसंडीद्वारे शोषून घेते आणि ते दुधामध्ये स्फटिक सूर्यकिरणाचे उतरून त्याची सोने तयार होते. म्हणजे गाईच्या दुधात सोनं, म्हणून त्याच्यासाठी गाईचं दूध आरोग्यास चांगलं मानलेलं आहे. गायपालन करत असताना देशी गाईच पाळा, का तर देशी गाई चांगले असतात. देशी गाईचं दूध पण चांगलं असतं, त्या दुधाला मागणी पण असते. देशी गाई परवडणारे आहेत आणि देशी गाईचंच जतन संवर्धन करणं हे काळाची गरज आहे. देशी गाईला आपल्या कमी झाल्या तरी देशी गाई आपण वाढवायच्या. श्रीकृष्णाने देशी गाईचं पालन केलेलं आहे. आपल्याला परभणी, आपण ज्यांना देव मानतो, आपले देव आहेत, मानतो नाही देव आहेत, त्यांनीसुद्धा गाई राखली आहेत. गाईला आपल्या देवाचं स्थान आहे. गाईसाठी सेवा करा. गोमातेची सेवा केल्याने चांगलं होतं. गायपालन आम्ही शेतकरी आहे, साध्या पद्धतीने करतो. रंगाच्या, बेरंग्या, आता जर गाईच्या 50 जाती आहेत भारतामध्ये देशी नसलच्या. गीर असेल, थारपारकर असेल, साहिवाल असेल, खिलार असेल, डांगे असेल, हे आमच्या लालकंदारी आहेत, देवणी असेल, अनेक प्रकारच्या राटी असतील, नागोरी असतील. या गाईमध्ये दूध देण्याची क्षमता, या गाईची मिळणारी बैलसुद्धा कामासाठी चपळ असतात, शेती कामासाठी. गाईपासून खूप आपल्याला फायदा आहे. त्याच्यासाठी गायपालन करा. गायपालनाशिवाय आपल्याला पर्याय नाही. शेतीस वेदामध्ये सांगितले की सेंद्रिय शेती करायची. विषमुक्त अन्न खायचं असेल तर गायपालन पाहिजे. गाईच्या मूत्रामध्ये आणि शेणामध्ये लाखो बॅक्टेरिया असतात, जे आपण शेतात घालून विषमुक्त अन्न तयार करू शकतो. गाईच्या गोमूत्र आणि शेणामुळं आपल्याला खूप फायदा होतो. शेतीचं उत्पादन वाढतं, विषमुक्त अन्न मिळतं आणि आपलं आरोग्य पण चांगलं राहतं. गाईच्या सानिध्यात राहिल्यामुळं, गाईच्या तुपाचं सेवन केल्यामुळं, दुधाचं सेवन केल्यामुळं आयुष्य वाढतं, तारुण्य टिकतं, निरोगी स्वास्थ्य राहतं. हे आपल्याला बऱ्याच वेदामध्ये, शास्त्रामध्ये आज बी विज्ञानसुद्धा मानतं की गाईचं दूध आरोग्यासाठी चांगलं आहे. तर गाईचं हे करा. हे किती फार छान छान थंड झाडाच्या सावलीत निसर्गाखाली वाले. गाई वाचवा, शेती वाचवा. रासायनिक शेतीपासून शेतीचा बचाव करा. रासायनिक खतापासून, औषधापासून. शेणखत वापरा, सेंद्रिय शेती करा, आरोग्य वाचवा. गाय वाचवा म्हणजे शेती वाचवा. गायची आणि शेतीची सांगड आहे. गाय ही लक्ष्मी आहे, कामधेनू आहे. ती शेतीस आणि शेतकऱ्यास बळीराजा. आम्हाला तर आता लाखो रुपये गायीपासून फायदा झाला. कष्ट आहे, बेजारी आहे. पाणी, पाऊस, ऊन, वारा, थंडीत मेहनत करावं लागतं, चारा पाणी करावं लागतं. पण इतर भांडवलापेक्षा तर गाईमध्ये चांगल्या प्रकारे फायदा आहे. इतर बंदिस्त करूच नका. मी तर बंदिस्तवर नाही. अर्धबंदिस्त करा किंवा किलर मुक्त संचार करा, पण बंदिस्त नाही. बंदिस्तमध्ये कुठलाही फायदा नाही. त्याच्यामुळं गायपालन करताना खूप चांगल्या प्रकारे गायपालन करा. करून चांगलं हे करा. गायपालनाबद्दल जे आम्हाला माहिती आहे, विविध आजार, अनुभव, त्यांची गाय येताना काय काळजी घ्यायची, गाभण असताना काय घ्यायची, ताणी झाल्यावर तिला काय खाद्य द्यायचं, तिचं दूध कसं वाढवायचं, तिला हरभरा, चणा, मूग डाळ, मका हे कशा द्यायच्या, कोणत्या वेळी द्यायच्या, पाणी किती वेळा पाजवायचं, स्वच्छतेसाठी त्यांना धुवायचं कसं, पाणी स्वच्छ कसं पाजवायचं, चारा कसा द्यायचा, याबद्दल आम्हाला जी माहिती आहे ती आम्ही माहिती सांगत आहे मी नागनाथ केंद्रे ह्या व्हिडिओमध्ये. तर आधुनिक पद्धत आणि जुनी पद्धत याची सांगड घालून बी आपण मुक्त संचार गायपालन करू शकतो. करा, केल्याने बरे होते.